नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा आपण IMP असे महाराष्ट्राचा भूगोलाचे प्रश्न डिस्कस करणारे सगळे प्रश्न बघा पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राची जी काही उत्तर सीमा आहे, उत्तर सीमा, या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे। सगळ्यांनी बरोबर चॉईस केलं ऑप्शन क्रमांक 20 सातपुडा, साखरपुडा नाही, सातपुडा काय बघा पर्वतरांगी, लक्षात ठेवा सातपुडा। दुसरा प्रश्न काय बघा, मुंबई नाशिक कोणता? मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो? व्हेरी IMP प्रश्न आहे। मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो? राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक आहे थळ घाटामधून जातो, लक्षात ठेवा थळ घाट। पुढचा प्रश्न काय बघा, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे? कोणत्या? भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? एकदम IMP प्रश्न आहे। राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंभू महादेव, लक्षात ठेवा शंभू महादेव। पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचा किती टक्के हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे। चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा एकूण 90% भाग हा आपला काय झालेला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। किती? 90% भाग। पाचवा प्रश्न काय बघा, विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? विदर्भामध्ये गडचिरोली आणि जे काही चंद्रपूर आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळले जातात? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपको मिलेंगे 3 सेकंद। बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक बी आर्कियन खडक आढळतात। कोणते? आर्कियन। आपल्या सगळ्याला माहिती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे 2 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये? तर नागपूर प्रशासकीय विभाग। नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर बघा एकूण 6 तालुके आहेत। किती? 6। पश्चिम घाटामध्ये कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण आणि देशांना जोडते? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए आंबोली घाट आहे। कोणता? आंबोली घाटे। पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणतं शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? अमरावतीमधील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बैराट हे शिखर बघा अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे। कोणचं? बैराट शिखर। आलं लक्षात। पुढचा प्रश्न आहे, नंदुरबार जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील। राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार हा जिल्हा येतो। कोणत्या? नाशिक। पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅश असं करण्यात आलं होतं। जो काही पूर्वीचा कुलाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं? चला पटकन आन्सर द्यायचं आहे। राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जातो। कसं? रायगड। पुढचा प्रश्न काय बघा, 1 जुलै 1998 रोजी 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं? तर 1998 रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं? विभाजन करण्यात आलं होतं। आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दाबायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती, लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती। पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे? आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे। चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील। राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स क्रमांक बी बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचं काय मुख्यालय? पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्व साईडला कोणता राज्य टच होता आपल्या महाराष्ट्राला? छत्तीसगड। आणि छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा टच होत्यात। आलं लक्षात। पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये? सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या याच्यामध्ये आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोकणामध्ये सगळ्यात कमी आहेत, लक्षात ठेवा तालुके। उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे? आपली जी काही मुंबई आहे या मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वसईची खाडी बघा मुंबईच्या उत्तरेला आहे। कोणती? वसईची खाडी। पुढचा प्रश्न आहे बघा, सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात? काय प्रश्न आहे? सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं?
तर जो काही सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं तर लक्षात ठेवा पश्चिम घाट. पुढचा प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नेरळ या ठिकाणी बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा स्थित आहे. कुठं, नेरळ या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत, वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी वेरूळ डोंगर या ठिकाणी वेरूळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा तापी पूर्णा खोरे, काय प्रश्न आहे बघा तापी आणि पूर्णा खोरे हा डॅश डॅश आहे, काय प्रश्न आहे तापी पूर्णा खोरे हा डॅश डॅश आहे. राईट आन्सर आहे बघा हा बघा तापी आणि पूर्णा खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे. कसा आहे, खचदरीचा प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे, काय प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची, तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी. पुढचा आहे बघा दाभोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, कोणती, दाभोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी रत्नागिरी या ठिकाणी स्थित आहे. कुठं, रत्नागिरी. मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे, कोणतं, मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांचं बरोबर आहे. जे काही मांजरा पठार आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन्स क्रमांक ए मराठवाडा भागावर बघा मांजरा पठार स्थित आहे. कुठं, मराठवाडा भागावर. पुढचा प्रश्न काय बघा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत, जे काही विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी बॅथोलित हे प्रकारचे खडक आढळतात. कोणते, बॅथोलित. 21 नंबरचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 1 खानदेश. कुठं, खानदेश. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काय व्यापलेली नदी आहे तिचं नाव विचारलं आपल्याला. तर कोणती नदी आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, गोदावरीच नदी. कोणती, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे बघा कन्हान पेच बाग या उपनद्या डॅश डॅश खोऱ्यामध्ये आहेत. कोणत्या, कन्हान पेच बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत. कोणत्या, वैनगंगा. पुढचा प्रश्न आहे बघा कोयना कृष्णा कोयना वेण्णा गायत्री सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने. कृष्णा कोयना वेण्णा गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा महाबळेश्वर. पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने डॅश डॅश नदी मिळते, जी काय कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कोणती नदी, येरळा नदी. लक्षात ठेवा येरळा नदी. 27 नंबरचा प्रश्न काय बघा सातमाळा अजिंठा डोंगररांगा उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते. सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काही उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते, या दोघांच्या मध्ये कोणती नदी वाहते. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये बघा तापी नदी वाहते. कोणती, तापी. पुढचा प्रश्न आहे बघा तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात. तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात. एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर. लक्षात ठेवा उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर. पुढचा प्रश्न आहे बघा डॅश डॅश मधील नद्या अतिशय आखूड आहेत. डॅश डॅश मधील नद्या अतिशय आखूड आणि आखूड आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी कोकण. कोकणामधील नद्या अतिशय कशात, आखूड अशा प्रकारच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा लोणार सरोवरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे लोणार सरोवरे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या, बुलढाणा. पूर्व विदर्भामधील नद्या कोणत्या नदीला म्हणतात. काय प्रश्न आहे पूर्व विदर्भातील नदी कोणत्या नदीस म्हणतात. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर कोणत्याला म्हणतात, गोदावरी नदीला म्हणतात असतात. कोणती, गोदावरी. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून कोणती नदी वाहते. व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते. तर कोणती नदी वाहते आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, भीमा नदी वाहते. लक्षात ठेवा भीमा नदी. अगला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर मध्य प्रदेश मधील काय प्रश्न आहे मध्य प्रदेशातील
बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते? काय प्रश्न आहे? मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, रावेर शहराजवळ तापी नदी काय करते? प्रवेश करत असते. कोकणातील नद्या कशा प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे कोणत्या साईडला वाहतात, कोणत्या दिशेला वाहतात? तर बघा, जे काय कोकणामधील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात. लक्षात ठेवा, पश्चिम वाहिनी नद्या. डॅशमध्ये महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश आहे. डॅश महाराष्ट्राचा तलावाचा प्रदेश आहे. तर राईट आन्सर आहे जो काही पूर्व विदर्भ आहे हा महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश आहे. आलं लक्षात? त्या ठिकाणी बघा कोणते कोणते भंडारदरा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रामुख्याने तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या नदीला मिळतात? कोणत्या? कन्हान, पेच आणि बाग या ज्या काही उपनद्या आहेत या खालीलपैकी कोणत्या नदीला मिळत असतात? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, वैनगंगा नदीला मिळत असतात. कोणत्या? वैनगंगा नदीला. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी पवित्र मानली जाते? तर आपल्या भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल खालीलपैकी कोणती नदी पवित्र मानली जाते? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, गोदावरी नदी पवित्र मानली जाते. आलं लक्षात? अजिंठा टेकड्या काय प्रश्न बघा, अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? जे काय अजिंठा टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्यांचं. ऑप्शन्स क्रमांक ए, पैनगंगा. अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये जसजसे पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कसा होतो? महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसं पूर्वेकडे जावे तसतसा तिचा विस्तार कशा प्रकारे होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, कमी कमी होत जातो. कसा होत जातो? कमी कमी होत जातो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न काय बघा, भामनेर खोऱ्यामधून भीमा नदी वाहताना डॅशमधून जाते. भामनेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना डॅशमधून जाते. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, अतिशय खडतर नाही, खडकाळ आणि अरुंद दरीमधून जाते. आलं लक्षात? भीमा नदी. कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत? खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि जे काय बघा आळंदी तीर्थक्षेत्र आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी, इंद्रायणी नदी. कोणती बघा? इंद्रायणी नदी. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, पश्चिमेला सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक ए, कृष्णा नदीचं खोरं आहे. त्या ठिकाणी कोणतं? कृष्णा नदीचं खोरं. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कशाकडून मिळतात, म्हणजे कोणत्या देशाकडून मिळतात? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, पश्चिम आणि दक्षिणेकडून. आलं लक्षात? पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून मिळतात. मध्य प्रदेशामधील सातपुडा पर्वतरांग येवर मुलताई येथे कोणत्या नदीचा उगम होतो? मध्य प्रदेशामधील जे काही सातपुडा पर्वतरांग आहे यावरती बघा येवर मुलताई या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? तर या ठिकाणी बघा तापी नदीचा उगम होतो. मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न काय बघा, अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापी नदीच्या डॅशमुळे निर्माण झालेली. अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापी नदीच्या डॅशमुळे निर्माण झालेली आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी, घळईमुळे काय झाली? निर्माण झालेली घळई. तापी खोऱ्यामध्ये काय प्रश्न बघा, तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहतात? तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत असतात? चला राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, ऑप्शन्स क्रमांक बी, समांतर प्रकारे वाहतात. कशा? समांतर. कोकणामधील नद्या लांबीने डॅश असून वेगाने वाहतात. कोकणामधील नद्या डॅश असून अतिशय वेगाने वाहतात. तर बघा त्या खूप आखूड असून बघा एकदम आखूड असतात आणि वेगाने वाहत असतात. राष्ट्रसभेमध्ये जहाल गटाचा उदय होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाबी विशेषत्वाने कारणीभूत ठरली? तर बंगालची फाळणी. कोणती बघा? बंगालची फाळणी. महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा आहेत? तर बघा 288 जागा आहेत. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 जागा आहेत. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही नावे कशाशी संबंधित आहेत? तर बघा क्षेपणास्त्राशी संबंधित आहेत. कशाशी? क्षेपणास्त्राशी संबंधित. राष्ट्रसभेमध्ये जहाल गटांचा उदय होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाबी विशेषत्वाने कारणीभूत ठरली होती? ही बंगालची फाळणीच होती बघा. नेक्स्ट बघा,
काँग्रेसमधील जहाल गट टिंबटिंब या राज्यामध्ये फारसा प्रभावी ठरला नाही. तर बघा गुजरात राज्यामध्ये हा फारसा प्रभावी ठरला नव्हता. इसवी सन 1991मध्ये टिंबटिंब या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. तर बघा लॉर्ड हर्डिंग्स, लक्षात ठेवा, लॉर्ड हर्डिंग्स या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून जाहीर केली गेली. तर कधी करण्यात आली होती बघा 1911मधील तिसऱ्या दिल्ली दरबारामध्ये ही जाहीर करण्यात आली होती. 28 एप्रिल 1996 रोजी लोकमान्य टिळकांनी मुंबई प्रांतामध्ये होम रूल लीगची स्थापना केली. तर पुढे सप्टेंबर 1916मध्ये टिंबटिंब यांनी ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना केली होती. तर बघा ॲनी बेझंट